आज आपण बनवणार आहोत 1 महिना टिकणारं असं सारण जे मुलांच्या स्मरणशक्तीसाठी, रोगप्रतिकार शक्तीसाठी खूप चांगलं असतं आणि हे सारण तयार असल्यामुळे झटपट डब्यालाही ही गोडपोळी आपल्याला करता येते। तर चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राइब करा, नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तर सगळ्यात आधी मी इथे 1 कप शेंगदाणे घेतले आहेत। तर हे जे शेंगदाणे ते छान भाजून घ्यायचे आहेत। गॅस कमीच ठेवायचा आहे, कमी गॅसवर हे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे जेव्हा भाजण्यात येतात म्हणजे पूर्णपणे न भाजता थोडे कच्चे असतात त्याच वेळी आपल्याला बदाम, काजू आणि अक्रोड घालायचे आहेत। म्हणजे आपण एकाच पॅन मध्ये सगळे जिन्नस भाजून घेणार आहोत, वेगवेगळं न काढता। तर ड्राय फ्रूट्स भाजायला जास्त वेळ लागत नाही। त्यामध्ये मी सीड्स घातले आहेत, सनफ्लावर सीड्स आणि पंपकिन सीड्स 1-1 चमचा मी टाकले आहेत। आणि त्यानंतर इथे तीळ घेतला आहे। आता तीळ 1 कप घेतलाय, पण हा खूप लवकर गरम होतो तीळ बारीक असल्यामुळे, त्यामुळे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि जे काही पॅन आपला गरम आहे त्या हीटमध्येच तीळ भाजला जाईल आणि बाकी जिन्नसही छान भाजलं जाईल। आणि आता याच्यामध्ये 1 वेलदोडा टाकलेला आहे। तर हे आपण आता थंड होऊ देणार आहोत आणि मग थंड झाल्यावर हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आपल्याला। आता याची एकदम बारीक पावडर करायची आहे, नाहीतर पोळी लाटताना ते फाटू शकतं, म्हणून हे जे मिश्रण आहे ते छान बारीक झालं पाहिजे। आता यामध्ये आपण 2 कप गूळ ॲड करणार आहोत, कारण की काहीतरी गोडवा हवा, तर त्यासाठी गूळ टाकला आहे। गुळच्या ऐवजी साखर सुद्धा चालेल आणि इवन जे ड्रायफ्रुट्स तुमच्याकडे अवेलेबल असतील ना ते टाकलेत तरी चालेल, नाहीतर नुसतं शेंगदाणे आणि गुळचं केलं तरी चालेल, कारण की ते हाडांसाठी खूप चांगलं असतं शेंगदाणा आणि गूळ। तर मिश्रण असं या पद्धतीने छान झालेलं आहे। आता आपल्याला कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि तो पिठात, याला पीठ थोडं जास्त लागतं, कोरडं पीठ। आपण पुरणपोळीला कसं मधोमध अशी वाटी बनवून घेतो आणि सारण भरतो किंवा पराठ्याला, तर तसंच हे जे सारण आहे ना, हे सारण आपण हे आतमध्ये असं स्टफ करणार आहोत आणि पोळी लाटून घेणार आहोत। आता या सारणामध्ये पाणी अजिबात घातलेलं नाही आहे, त्याच्याच ऑइलमध्ये हे छान बारीक होतं। तर हे लक्षात ठेवा, याच्यात पाणी नाही घालायचं। जे आपण जिन्नस कोरडे भाजलेले आहेत ना त्याचंच ऑइल सुटतं आणि त्यामुळे ते असं ओलसर दिसतं, नंतर ते हलकं हलकं ड्राय व्हायला लागतं। आता पोळी लाटताना खूप जास्त बारीक नका लाटू, नाही तर हे चिपकतं, कारण की यात गूळ आहे। तर आपण पुरणपोळी कशी करतो सेम त्या पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने सगळे माझे जे पराठे आहेत ना ते करून झालेले आहेत। नक्की बनवा।